नमस्ते मित्रांनो, मी परमेश्वर गवळी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, विषय असा आहे की हे बघा, कापूस 3 फूट अंतर आहे। 3 फूट अंतर असताना देखील हे न जुळण्यामागचं कारण मी सांगतो तुम्हाला। हे बघा, आणि त्या शेजारचाच कापूस दाखवतो मी दुसरा, त्याला 4 फूट अंतर आहे। आणि ह्याची पेरणी त्या शेजारच्या कापसाच्या अगोदरची 8 दिवसाची। हे बघा, दाखवतो तुम्हाला। हे बघा, हे 4 फूट अंतरावरचा कापूस, 4 फूट अंतरावरचा कापूस आहे। किती फरक आहे। आणि विशेष म्हणजे ह्या कापसाला बाजरीची बेवड आहे। बेवडीवर कापूस कसा यायला पाहिजे। आणि 3 पोते खात टाकला आतापर्यंत त्याला, आणि 3 फवारण्या। ह्याचं कारण असं आहे की पहिल्या फवारणीची औषध आणायला मी गेलो दुकानावर। तर मी उलाला आणण्यासाठी गेलो होतो, ते उलाला दिला त्यांनी दुकानदारांनी। आणि दुसरं एक टॉनिक घेऊन जा म्हणला। मग दुसरं एक टॉनिक दिलं। मी म्हणलं मला 6 टाक्याचंच पाहिजे। मग 6 टाक्या 250 मिलीचं त्यानं एक टॉनिक दिलं। टॉनिक दिल्याच्यानंतर परत टॉनिक दिल्यानंतर त्यानं 40 मिली प्रति पंप टाकायला सांगितलं होतं। तर 40 मिली प्रति पंप ते टॉनिकही टाकलं मी। हे बघा, आणि त्यानं टॉनिक म्हणून दिलं होतं मला ते। तर ते फवारल्याच्या नंतर कापूस त्यावेळेस असेल, हा गुडघ्याला कापूस असेल त्यावेळेस, गुडघ्याला। तर कंप्लीट 1 महिना कापूस हा कुठलाच वाढलाच नाही। सगळे पानं त्याचे बारीक होऊन गेले, सगळं म्हणजे काय ते कापसामध्ये राहिलंच नाही। तर विषय ते असं जर झालं तर करायचं काय सांगा। ह्याच्यात झालंय काय, दुकानदार अज्ञानी, शेतकरी अज्ञानी। आणि दुसरा विषय म्हणजे ते दुकानदार माझ्या पुढचा निघालाय। त्यानं काय केलं, 250 मिलीची बॉटल 200 लिटरच्या बॅलरमध्ये पूर्ण टाकून दिली। म्हणजे पूर्ण 200 लिटर बॅलरमध्ये टाकून दिली ना, 250 मिली। म्हणजे सगळे औषधं समजा दुसरं कुठलं असेल सगळे एकत्र करून एका बॅलरमध्ये टाकून दिले। आणि ते प्रतिपंप फवारला त्यांनी। आणि त्याचासुद्धा असाच झाला आहे। म्हणजे दुकानदार किती हुशार आहे बघा। मी सांगितलं होतं त्याला माझा कापूस असा झाला आहे, त्याच्यानंतर त्यांनी फवारलंही। म्हणजे आता काय काय म्हणायचं या गोष्टीला, बोला सांगा तुम्हीच। हे आमच्या भावाचा कापूस आहे पुढं, तेही दाखवतो तुम्हाला। म्हणजे एक चूक अख्खं वर्षाचं पीक घालू शकते बघा। कापूसा थोडा गुडघ्याच्या वरी आहे। दुसरा कापूस दाखवला तर तुम्ही म्हणताल ह्याला कोणतं फवारलं होतं, ते त्याच्यापेक्षा डेंजर आहे। हे बघा, हे आमच्या भावाचा कापूस। हे बघा, 4 फूट अंतरावर आहे। हे गळ्याला लागते कापूस हे पूर्ण। आता बरेच जण म्हणले ते दुकानदाराकडून भरपाई करून घे, असं तसं। शेवटी आता काय त्याच्यात ते आज्ञाने म्हणायचं, काय करणार। हे बघा किती फरक वाटतं। हे बघा तुम्ही, हे बघा किती फरक आहे। का नाही फरक।
आणि त्या दिवशीच खात पेरला याला. हे दुसरा वरचा कापूस दाखव तुम्हाला. दुसरा हे याला पोती टाकलेली खाताची, त्या इथंच पोती आहेत ते. हे बघा दुसरा कापूस, हे बघा, हे बघा बोंड बोंड पकले त्याचे. त्याला बोंड का उपटाच टायमाला लागतात काय माहिती. हा एवढं होणार आता. ह्या कापसावाल्याला 10 झाला तर मला 5च होणार, हे मात्र 100%. आता बोलून काय उपयोग दुकानदाराला. झालं विषय संपला. व्हिडिओ बनवण्याचं कारण असंच आहे की हे कुणाकुण होऊ नये. मी औषध दाखवतो मी तुम्हाला नंतर, ते औषध दाखवतो कोणत्या औषधानं फवारलं होतं ते. आणि 40 मिलीनं फवारलं होतं बघा. हे औषधाविषयी पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला माहीत नसलं तर शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारणं, ती सगळ्यात मोठी माहिती चूक झाली की मी शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारलं नाही की हे औषध फवारतोय कसा आहे रिझल्ट काय. आपलंच नशीब फुटकं म्हणायचं काय, आता पर्याय नाही. औषध मी दाखवतो तुम्हाला नंतर, शेवटला टाकतो औषध. आता ह्याच्यामधून गेलोय, कमीत कमी यूट्यूबच्या माध्यमातून कवर होतंय का बघू म्हटलं. धन्यवाद. तर पहिली फवारणी ते दुकानदाराकडून जास्त प्रमाणात डोस देण्यात आला. टॉनिक म्हणून दिलं होतं त्यांनी मला. तर जास्त डोस देण्यात आला जास्त, तर त्याचा रिझल्ट असा आला की पूर्ण 1 महिना कापूस जाग्यावरच थांबलाय. टॉनिक म्हणून दिलं होतं. आणि कमीत त्या कापसाला बघितलं तर कमीत कमी 10-12 बोंड पकलेत. आणि ह्याला बोंडाचा पत्ता नाही बघा. आहे का, दिसतंय कुठं बोंड तुम्हाला? दिसतंय बोंड कुठं तुम्हाला? हे बघा. तर त्याचं झालं असं, त्यांना औषध दिलं. औषध दिल्यानंतर त्यांनी सांगितलं 40 मिली प्रमाणे प्रति पंप. 40 मिली, 15 लिटरचा पंप आहे. प्रति पंप 40 मिली टाकायला सांगितलं होतं. 8 ग्रॅम उलाला. तर ते फवारल्याच्या नंतर कापूसच थांबून गेला पूर्णपणे. एवढं मोठं नुकसान झालंय ना माझं, याची भरपाई होऊ शकत नाही. हे बघा. कुठलंही औषध फवारताना स्वतः काळजी घ्या. आजूबाजूला शेतकऱ्यांना विचारा, कारण की मी विचारलं नाही काय नाही, कोणाला दुकानदारावर पूर्ण भरोसा ठेवून औषध आणलं होतं. हे बघा, 4 एकर कापूस गेला. 4 एकर. कुठं बोंडच दिसत नाही बघ ना. हे बघा, बोंडच नाही. त्याच्या 4 फांद्याचा माल ह्याच्या पूर्ण झाडाचा आहे. दाखवतो तुम्हाला औषध, दाखवतो चला. पूर्णपणे दुकानदारावर विश्वास ठेवू नये असं माझं स्पष्ट मत आहे.
जवळचा असू लांबालचा असू कुठलाही असू, जिथं 4 पंप लागते तिथं 10 पंप सांगतात. 10 पंप फवारा एकरी म्हणून. हे बघा, हे कापूस छातीला लागण्याची गॅरंटी कमीच आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आता याच्यातलं मोठ्यात मोठं झाड बघू. हे बघा मोठं झाड आहे, ह्याच्या बोटाला बघू. हा दिसतंय का बोंड? कुठं दिसतंय का? आणि पाते गळी जास्त झाली आहे ना. त्याच्यानंतर त्यानं दिलं होते नॅनो युरिया आणि दुसरे 2-3 टॉनिक दिले होते, तेही दाखवतो तुम्हाला मी. चला, पूर्ण म्हणजे अपेक्षाच राहिली नाही काही. एकरी 5 को झाला तरी भरपूर झाला म्हणायचं. दाखवतो औषध तुम्हाला. हे बघा, हे नाही, हे दुसरं आहे, नंतर दिलं होतं त्यांनी. हे दुसऱ्या फवारणीचे दाखवतो. दुसरी नंतर ते कापूस रिकवर करण्यासाठी कोणते तेही दाखवतो ना. हां, हे बघा, हे उलाला आणि हे सीसी म्हणून औषध आहे.